आज अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी माजी मंत्री व पक्ष निरीक्षक प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री लॉन्स या ठिकाणी करण्यात आली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत संबळ ताशांच्या निनादात स्वागत करण्यात आलं। यावेळी आदिवासी भगिनींनी आदिवासी नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व संदीप वरपे यांनी सरकार व आमदार किरण लहामटे यांच्यावर कडाडून टीका केली आहे। ज्यांना राज्यामध्ये काम करायची संधी दिली, ज्यांना प्रदेश पातळीवरची मोठी मोठी पदं दिली, ते निवडून येऊन गेले। आता मगाशी आमचे प्रकाश मेंढरांचं रेकॉर्डिंग जयंत पाटील साहेबांबरोबरचं आपण सगळ्यांनी आहे। हे असे कार्यकर्ते इथं म्हणून 2019 ला त्या ठिकाणी विजय मिळाला तुम्ही सगळं। आणि आता 2023 ला 2019 पुनरावृत्ती झाली। ज्यांच्या माती कधी आमदारकीचा खेळ लागला नसता अशा माणसाला तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी आमदार केलं का? तर तो शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबर त्या ठिकाणी। त्यामुळे आज कोणी काहीतरी बोलत असलं तर विधानसभेला त्या ठिकाणी तुमच्या प्रचाराकरता निवडणुकीच्या काळामध्ये अजितदादाची सभा नव्हती झाली। तुमचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बाजार तळावर शरद पवारांची सभा झाली, पवार साहेबांची सभा झाली। त्यांनी अकोल्यातल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, महिला भगिनींना जनतेला आव्हान केलं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं। त्यामुळे कोणाला जर वाटत असेल मी फार लोकप्रिय तर तो गैरसमज येणाऱ्या निवडणुकीमध्ये अकोल्याची जनता 100% काढल्याशिवाय विकासाच्या बाता करतात काय म्हणतात कार्यसम्राट काय झालंय? प्रत्येक तालुक्यातून मतदारसंघात आता कार्यसम्राट तयार झाले। विचारधारा सोडायची। ज्या नेत्यांनी अंगावर पाऊस येणं पक्ष सत्तेत आणला त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा। साधारणपणे 2 महिन्याच्या आसपास आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं चित्र आहे। आणि मी आता आवर्जून त्या ठिकाणी भाषण ऐकत होतो अमितजींचं। माझा काय विधानसभेतला खूप दांडगा अनुभव नाही, पण या 5 वर्षामध्ये जे काय मी विधानसभेमध्ये लोकांना बघितलंय, ज्या आमदारांचं ऐकलंय, काम करण्याची पद्धत बघितली आहे, त्या 5 वर्षाच्या माझ्या अनुभवावरून मी निश्चितपणे सांगू शकतो की अमित बांगरे यांना निश्चितपणे उज्ज्वल भवितव्य आहे। भागाचा, तालुक्याचा, मतदारसंघाचा आमदार कसा असावा, त्याला मतदारसंघातल्या लोकांची नाळ जुळलेली असावी। आपले प्रश्न काय आहेत, आपल्या अडचणी काय आहेत, आपल्या भावना काय आहेत, या आपल्या भावनांची समरस होणारा असावा। आणि त्याचबरोबर मतदारसंघात काय चाललंय आणि मतदारसंघ भविष्यात कुठं नेऊन घ्यायचा आहे, जगाचा देखील अनुभव असावा। जगामध्ये काय नवीन चाललंय, काय आपण जगातल्या नवीन तंत्रज्ञान इकडे आणू शकतो, म्हणजे पाय ज्याचे जमिनीवर असेल आणि झेप ज्याची आकाशाकडे बघायची दूरदृष्टी ज्याची असेल, असा माणूस हा निश्चितपणे आपल्या मतदारसंघाला न्याय देऊ शकतो। आणि या व्याख्येमध्ये अमित बांगरे हे अत्यंत त्या ठिकाणी बसतात। मला आज जरी ते पदावर नसले तरी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा अकोले तालुक्याच्या भविष्याबद्दल सातत्यानं काय करता येईल, इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्याकरता नेमकं काय करता येईल, याचे सातत्यानं विचार त्यांचे असतात। आणि मला खात्री आहे की संधी तर त्यांना मिळणारच आहे, पण मिळालेल्या संधीचं निश्चितपणे सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील। समोर मोठी ताकद आहे। आज भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुका आपण जर बघितल्या असतील, किती सत्ता, संपत्ती,
सर्वांचा वापर करून खरं निवडणुका लढवल्या गेल्या आपण बघितल्या. आणि म्हणून कितीही मोठी ताकद असेल तरी देखील तुमच्या सर्वांची साथ असेल तर निश्चितपणे विजय आपला काय दूर नाही. आणि आपला तालुका हा निश्चितपणे पुरोगामी विचारांचा तालुका आहे. आज अक्षरशः देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडे जातीवादाचं विष पेरलं जात असताना देखील खरं मला अभिमान आहे की या नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका असा आहे की जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा तालुका आहे आणि पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये होतं. खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती आपल्याला लीड मिळालं इथं 54,000चं मताधिक्य. मला वाटतं बाकी संगमनेर आणि अकोले सोडलं तर बाकी ठिकाणी थोडी परिस्थिती अवघड होती. पण मात्र अकोले तालुक्यामुळं खरं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकले याचं मोठं श्रेय अकोले तालुक्याला आणि तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी आहे. आणि हीच ताकद आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत देखील दाखवून देण्याची वेळ पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये असणार आहे. खरं मागच्या 5 वर्षापूर्वी माझ्या मतदारसंघात तर अशी परिस्थिती होती की मला आमचा सातत्यानं 3दा पराभव झाला होता. 4थ्यांदा लढवावे की नाही. एकदा पवार साहेब मला आठवतं राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आले होते आणि मला त्यांनी काही कान मंत्र दिले असतील साहेबांनी. पण त्याच वेळेस मला वाटतं स्वर्गीय अशोक भांगरे साहेब देखील तिथं होते आणि त्यावेळेस देखील आपल्या तालुक्यामध्ये देखील एकाच एक उमेदवारी देण्याकरता चर्चा झाली. मी पण तिथं होतो. फाळके दादा होते, संदीपराव होते, सगळे त्या ठिकाणी होते. आणि स्वर्गीय अशोकराव भांगरेंनी खरं त्यावेळेस जो त्याग केला, स्वतः 4 पावलं मागे आले. पण शरद पवार साहेबांच्या विचाराचा माणूस या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे. विधानसभेमध्ये एक माणूस, त्यावेळेस तर परिस्थिती खूपच अवघड होती. 19 साली भाजपचं सरकार होतं. अक्षरशः लोक सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेसची 20च आमदार निवडून येतील. कोणी सांगायचं 15च्या पुढे आकडा जाणार नाही, अशी परिस्थिती होती. अक्षरशः सगळे पळून चालले होते तिकडे. भले भले लोक राज्यामध्ये, तुमच्याकडेही तेच चालू होतं, राज्यात तेच चालू होतं आणि म्हणून अक्षरशः 20 लोक येतील की नाही अशी त्यावेळेस विचार होता. पण मात्र आपण सर्वांनी त्यावेळेस एकाच एक उमेदवारी केली. स्वर्गीय भांगरे साहेबांनी देखील त्याग केला. आज मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आम्ही त्या ठिकाणी ठेवू नये आणि म्हणून आपण हाही विचार घेऊन पुढे भविष्यात जाल अशी मला खात्री आहे. खरं मी जास्त बोलणार नाही कारण आता मलाही जरा पुढं कार्यक्रम आहे. आपल्या सर्वालाही तिकडचे वेध लागलेले, बरेच जण तिकडूनही भाषण ऐकतायत. पण मात्र विकास झाला अशी जर काय चर्चा होत असेल तर माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, विकास ठीक आहे, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती होत असते. पण विकासापेक्षा महत्त्वाचा मात्र विचार त्या ठिकाणी आहे. कुठल्या विचारावरती आपण चालणार आहोत. विकास कधी कधी नीतिमत्तेला धरून जर नसेल, नैतिकतेला धरून जर नसेल तर असा विकास देखील काही कामाचा नसतो मित्रांनो. पण मात्र चांगल्या विचारांनी, पवार साहेबांच्या विचारांनी भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त विकास आपण त्या ठिकाणी करू. मित्र, मी याची त्या ठिकाणी खात्री आपल्याला देऊ शकतो. आपण माझा वारंवार पालकमंत्री उल्लेख केला, असं काय करू नका. काय मी आधी आमदारकीची निवडणूक लढतोय आता परत एकदा. कारण काय होतं, भले आत्मविश्वासामध्ये काही लोक मी पुन्हा येईन असं म्हणणारे, मी काय तेवढा नम्रपणे असं काय विषय माझ्या डोक्यात काय नाही. पण मात्र भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि खरं महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षामध्ये असताना, ठीक आहे, दुर्दैवानं आपल्याला करोनामध्ये लोकांचा जीव वाचवण्यामध्ये त्यावेळेस ती प्रायोरिटी होती आपली. त्यावेळेसची परिस्थितीच अशी होती की PWD खात्याला देखील आपण पैसे देऊ शकत नव्हतो, रस्त्याला पैसे देऊ शकत नव्हतो. पहिली प्रायोरिटी होती की माणसांचे जीव वाचवणं, ही त्यावेळेस आपली प्रायोरिटी होती. आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं करोनामध्ये जी कामगिरी केली याची जगानं दखल घेतली. मी म्हणत नाही की त्यावेळेस सगळं काय आलं असं, कारण रोगच त्या ठिकाणी असाध्य होता. पण मात्र ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी करोनाशी त्या ठिकाणी लढले, सामना केला, अक्षरशः काही राज्यामध्ये आपण बघितलं की प्रेत त्या ठिकाणी वाहून जात होती. अशी वेळ तर महाराष्ट्रावर आली नाही. पण दुर्दैवानं
आपल्या सत्तेच्या काळामध्ये आपल्याला माणसांचे जीव वाचवण्याकरता प्रयत्न करावे लागले. आज या ठिकाणी विकासाच्या नावाखाली काही कामं झाल्याचा बऱ्याचदा तालुक्यामध्ये खरं आवाज उठवला जातो, पण मात्र इथं आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना खिरविऱ्याचं जे सबस्टेशन आहे ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो. पण इतर सबस्टेशनच्या बाबतीत मात्र एक आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ACF फंड म्हणून आणला होता, आपणच त्या ठिकाणी फंड आणला होता आणि त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अमितराव बेलापूरला आपण एक सबस्टेशन ACF फंडामधनं मंजूर केलं होतं. त्याची प्रक्रिया अशी असते की त्या कृषी धोरण 2020 आपणच आणलं होतं आणि त्यावेळेस पालकमंत्र्याच्या सहीनी ते जातं, मीच पालकमंत्र्यांना यादी दिली होती, त्यामध्ये हे नाव टाकलं होतं, माझ्या हातानेच टाकलं होतं आणि सबस्टेशन मंजूर झालं. पण मात्र आता 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्ष सरकार जाऊन का पूर्ण होत नाही? पैसे असताना देखील त्याचं टेंडर देखील होऊ शकत नाही. म्हणजे आपण जे म्हणतोय की सध्या पैसे कुठं वळवायचं काम चालू आहे, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मवेशीला आणि पाडाळणीला देखील आपण चर्चा ऐकतोय, कानावर येतो की बा अमुक अमुक सबस्टेशन मंजूर झालं, पण मी माहिती घेतली त्यालाही पैसे त्या ठिकाणी नाहीत. कारण पैसे सरकारला सध्या तुमच्या सबस्टेशनला तुमच्या डिपेना द्यायचे नाहीत. पैसे सध्या त्यांची सत्ता येण्याकरता ज्या काही लोकप्रिय योजनांना पैसे द्यायचे आहेत. पण मात्र इथं माझ्या माता भगिनींना माझा सवाल आहे, खरं आपल्या भागात देखील बिबट्यांची संख्या असेल. आमचा लाडका दाजी रात्री रात्री शेतामध्ये पाणी भरायला जातो, दिवसा वीज. आमच्या लाडक्या दाजीला जर का आपल्याकडे 8 दिवस दिवसाना 8 दिवस रात्रीचं अशीच असतं ना वीज. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये देखील आम्ही बरेच प्रयत्न केले, पण त्यावेळेस आम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही लोक सांगायचे अरे काटकसर करा. आता काही लोकांचं नाव मी इथं घेत नाही, पैसे नाहीत सरकारकडे, पैसे नाहीत. 2000 कोटी 3000 कोटी म्हणजे खूप वाटायचे. पण मात्र आता या सरकारच्या काळामध्ये स्वतःचं सरकार परत येण्याकरता लोकप्रिय योजनांकरता 45,000 कोटी रुपये तुम्ही देता. 45,000 कोटी. किती शून्य झाले 45 वर? मला इथं आपल्याला शेतकरी बांधवांना विशेष करून सांगायचं की त्यावेळी अशा आकडे म्हणजे आम्हाला वाटत अरे काय. आणि त्यावेळी आमचेच नेते आज जे आमच्या बरोबर नाहीत ते मंत्रिमंडळाच्या बैठकी असे ओरडायचे की आम्ही गप्प बसायचो. अरे पैसे नाहीत म्हटलं ना तुला. आज मात्र 45,000 कोटी लोकप्रिय योजनावर तुम्ही खर्च करता. एकच मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याला जर दिवसा वीज द्यायची असेल, दिवसा वीज आपण का देऊ शकत नाही सध्या सरकार? कारण की दिवसाची वीज महावितरणला विकत घ्यायला जरा रेट जास्त पडतो, रात्रीची वीज जरा स्वस्तामध्ये मिळते आणि दिवसाची वीज घ्यायला गेलो तर खूप चढ्या भावानं घ्यावी लागते. पण मात्र 45,000 कोटी आमच्या बहिणींकरता द्या, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आम्ही आल्यावर आणखीन चांगली योजना राबवू. पण 45,000 माझ्या लाडक्या बहिणींना सवाल आहे. 45,000 कोटी काय अडचण नाही, पण आमच्या लाडक्या दाजीचं करता फक्त एक 4-5 हजार कोटी जर राज्य सरकारने दिले तर एका मिनिटामध्ये लगेच सगळ्या शेतकऱ्याला दिवसा वीज त्या ठिकाणी द्यायची व्यवस्था होऊ शकते. मी बऱ्याच ठिकाणी आमच्या बहिणींना विचारतो, बहीण म्हणते नाही दाजीला द्या. पण मात्र सरकारला सध्या सत्तेमध्ये यायचंय. हे सरकार परत आलं तर ही योजना राहील की नाही हे देखील मला माहित नाही. काय निवडणुकीच्या तोंडावरती आणलेल्या सगळ्या योजना आहेत. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती निश्चितपणे आपण त्या ACFच्या फंडाच्या माध्यमातून DP करता वगैरे पैसे देण्याची व्यवस्था होती. एखादी DP ओव्हरलोड झाली तर आमदारांना आपण त्यावेळी अधिकार दिले होते, आमदारांना आणि खासदारांना, की एखादी DP ओव्हरलोड झाली असेल तर ते ACF फंडाच्या माध्यमातून तुम्ही सुचवा. मला माहित नाही इथं किती DP झालं काय नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये मात्र त्याच, मी मंत्री नाही पण आमदार म्हणून 300 कमीत कमी DP फक्त राहुरी तालुक्यात केले. 300 ओव्हरलोड DP झाले तर त्या फंडामधून. पण दुर्दैव असं आहे
की महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावरती त्या ACF फंडामध्ये ज्या फंडाच्या माध्यमातून शेतकऱ्याला ओव्हरलोड झालेलं DP आपण देऊ शकत होतो, ज्या फंडाच्या माध्यमातून एखादं सबस्टेशन ओव्हरलोड असेल तर त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी आपण वाढवू शकत होतो, ज्या फंडाच्या माध्यमातून एखादं नवीन सबस्टेशन आपण करू शकत होतो, भारतीय जनता पक्षाच्या सरकार सत्तेवरती आल्यानंतर तो ACF फंडच बंद करून टाकला. त्याच्यामध्ये 2000 कोटी रुपये शिल्लक होते. ज्या 2000 कोटी रुपयाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याकरता नवीन सबस्टेशन होऊ शकलं असतं, एखादी DP ओव्हरलोड असेल नवीन DP होऊ शकली असती, ते 2000 कोटी रुपये शिल्लक असताना देखील भाजपच्या सरकारनं ती योजना बंद केली. मी स्वतः विधानसभेमध्ये 2दा प्रश्न विचारला, पण उत्तर मात्र गुळमुळीत आलं, काही उत्तर सरकार देऊ शकलं नाही. असं हे सरकार त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार, आमच्या सर्व आदिवासी बांधवांचा विचार करणारं सरकार हे निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकारनंतर होणार आहे. निळवंडे धरणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं आम्ही तुमचे फोटो बघत असतो की लोकांच्या घरामध्ये पाणी जातंय, कुठं शेतामध्ये पाणी जातंय. तुम्ही सातत्यानं उभं राहिले लोकांकरता आम्ही बघत असतो फेसबुकवर, पेपरमध्ये. खरं निळवंडे धरण हे ठीक आहे, धरण होणं, कालवे होणं ही काळाची गरज आहे, पण मात्र या धरणाच्या कालव्यांची कामं भाजपच्या पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये अक्षरशः मंत्री यायचे. आमच्याकडं राहुरी तालुक्यातही कालवे जातात. आमच्याकडे तर 2दा त्या जलसंपदा मंत्री यायचे, फोटो बिटो काढायचे, भाषणं करायचे, मशीनला नारळ फोडायचे. मंत्री गेला की 5 दिवसांनी मशीने निघून जायचे, पैसेच नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मला वाटतं 1250 कोटी रुपये हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्या कालावधीमध्ये त्या निळवंडेच्या कालव्यांकरता देण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे. भाजपच्या लोकांनी समोरासमोरून आकडेवारी द्यावी. आणि त्यावेळेस दर्जेदार कामं त्या कालव्यांची करण्याची पाटील साहेबांची सूचना होती. पण मात्र सरकार गेल्यानंतर या कालव्यांचं घाईघाईने उद्घाटन लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काही लोकांना करायचं होतं. खरं तर या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आहे की अरे जे कालवे, जो प्रकल्प पूर्ण झाला नाही, आमच्याकडे उजव्या कालव्याचं कामही बाकी होतं, पण मात्र घाईघाईनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान घेण्याकरता पंतप्रधानांच्या हस्ते जो प्रकल्पच अपूर्ण आहे त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. आणि अक्षरशः त्या कालव्याला लाईनिंग नाही, पाणी तुमच्या शेतामध्ये घुसतं, इतकी घाई कशा करता त्या ठिकाणी केली. अक्षरशः मला आठवतंय महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावरती 6 महिने कालव्यांची कामं बंद होती. नवीन त्या ठिकाणी महसूल मंत्री झाले आणि मुरुम कुठे भेटणार, कोणी साध्या गोठ्यामध्ये मुरुम टाकला तरी त्याला दंड व्हायचा, इतकं कडक झालं. त्याचा फटका निळवंडे धरणाच्या कालव्याला देखील बसता. 6 महिने कामं बंद होती आणि नंतर मात्र तुम्ही घाईघाईमध्ये निवडणुकी करता, हे करण्याकरता जलद गतीने त्या ठिकाणी काहीतरी केलं, थातूर मातूर कामं केली आणि त्याचा फटका अकोले तालुक्यातल्या आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी बसतोय. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार हे शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार, आमच्या आदिवासी बांधवांचा विचार करणारं सरकार. कोविडच्या कालावधीमध्ये आपण आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजना राबवलेली आहे. 2000 रुपयाचे किट आणि 2000 रुपये अकाउंटला, ही कर्ज नाही, अनुदान राबवलं होतं. कोविडच्या कालावधीमध्ये अक्षरशः जेव्हा सगळे धंदे बंद होते, नोकऱ्या बंद होत्या, कामं नव्हती, त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार मदतीला आलं आणि ही योजना त्या ठिकाणी राबवली. भरपूर खरं बोलता येईल, पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आपण खरं लक्षात घ्या. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवरती येणारच आहे. नुसते अमितराव आपण वीज असेल, पाणी असेल, पाण्याचं तर खरं काय ते जलजीवन मिशन तुमच्याकडे असेल ना काय योजना, ती तर योजना अक्षरशः तुम्हाला सांगतो ते पंतप्रधान येऊन त्याची जाहिरात करतात, हर घर जल, पण मात्र वस्तुस्थिती तशी नाहीच आहे. एकच फक्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, अक्षरशः बऱ्याच ठिकाणी, तर मला इथलं माहीत नाही पण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या प्रादेशिक पाणी योजना असतात त्या बिला अभावी बंद पडतात, बिल भरता येत नाही, मग ते कनेक्शन कट करतात.
पण मात्र हेच एवढे हजारो कोटी रुपये जल जीवन मिशनची उधळण चालू आहे, हेच पैसे जर या सगळ्या पाणी योजना सौर ऊर्जेवरती आणण्याकरता जर काय खर्च केले असते तर खूप योजना त्या ठिकाणी जिवंतपणा त्या योजनेमध्ये आला असता. पण पैसे कुठं खर्च करायचे याचं यांना भान नाही. उधळपट्टी करायची, स्वतःच्या जाहिराती करायच्या, स्वतःलाच विकास पुरुष म्हणून घ्यायचं, असं या भाजपच्या लोकांचं, महायुतीच्या लोकांचं काम आहे. आणि म्हणून हे सरकार खाली खेचण्याची वेळ आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की अमित भांगरेंसारखा तरुण त्या ठिकाणी निश्चितपणे एक चांगलं कर्तबगारीचं काम आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवेल आणि महाविकास आघाडीचं सरकार हे निश्चितपणे पाठीशी राहील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्ते यांची पदनियुक्ती करण्यात आली. ते पार पडलेल्या या मेळाव्यासाठी अकोले तालुक्यातील विविध भागातून मोठ्या संख्येनं आडला, प्रवरा, मुळा कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात अकोले राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फेरी अकोले तालुक्यात पाहायला मिळणार आहे. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले.